नमन झाल्यावर ते परिहार देतात तेव्हा सूर्याच्या रूपाने नमन आहे. म्हणजे भौतिक सूर्य जो असतो त्याच्या किती घटना घडतात त्या सगळ्या घटना सांगितलेल्या आहे. सूर्याचा गौरव नसतात पण जगातातला व्यवहार सगळा बंद आहे. जगत नावाची वस्तू अंधाराने व्यापली असते तेव्हा संपूर्ण जगातील अंधकाराचा नष्ट करणं एक मोठं कार्य कोणाकडून होतं? सूर्याकडे. मग हा सूर्य जगातला अंधकार नष्ट करतो आणि हा श्री गुरुरूपी सूर्य आपल्या जीवनातला सगळा अंधकार काय करतो? नष्ट करून प्रकाश करतो. म्हणून त्या सूर्याला कोणती उपमा दिली आहे? चित सूर्य. आणि भौतिक सूर्य आहे ना, भौतिक सूर्य आहे याचा प्रकाश पांढरा असतो पुन्हा त्याच्यात उष्णता असते. आपण बाहेर पडतो का आता? प्रकाश नाही का उष्णतेने युक्त आहे. श्री गुरु रूपे सूर्याचा प्रकाश हा उष्णही नाही पांढराही नाही. मग तो काय करतो? प्रकाशन करतो. हे सगळे एक 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 घटना चाललेली आहे. असे श्री गुरु रूपी सूर्य निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज सूर्याची उपमा देऊन सांगतात. सूर्याची उपमा देखील कमी पडते. वाङ्मयाला सरस्वतीला सुद्धा आणखी पंचायत पडते. यांना काय म्हणावं? मग काहीतरी म्हणायचं आपलं. खरं व समुद्रात पाणी किती आहे सांगता येते का? उजनीधर नाहीत काय का कुबेर का काहीच काय? सगळ्या जगाला पाणी पुरवण्याचं काम कोण करते? मग ढगा आपोआप येत असतात का? आणि ते वर्षाव करतात का? समुद्र कोण भरी असं म्हणा. रोमा कोण भरी आणि पर्जन्याची आखरी धारा कवना. कसंही पाणी पडत असतं का धारेने पडतं. मग एवढ्या जगातल्या धारा कोणी केल्या? मग ईश्वर काय केला पाहिजे? तुझ्या सत्तेने वेदासी कार्याशी कारण तुझ्या. म्हणून हा जो जगातला ईश्वर आहे त्याहीपेक्षा श्री गुरु रूपी ईश्वर मोठा आहे का? जे ईश्वर करू शकत नाही ते कार्य कोण करते? श्री गुरु रूप. तेव्हा इथे सूर्याची उपमा देऊन सांगितली. तेव्हा इथे परिहार दिलेला आहे. आणि पुढे जीवनाला माणूस घडवण्याकरता संपत्ती म्हणून पाहिजे ही संपत्ती सांगितलेली आहे. भौतिक संपत्ती वेगळी आणि पारमार्थिक संपत्ती वेगळी. भौतिक संपत्ती नाही का आता ते प्रकरण चाललेलं आहे कोणतं तरी खरात म्हणून अब्जावधी संपत्ती आणतात गेली. आणि अब्जावधी संपत्ती असून जन्ममध्ये त्याला ठेवलेलं आहे. पुढे ठेवलं आहे संपत्तीला पेटवायचं. संपत्ती घाम गाळून मिळवली का? लुटारूपणा सगळा. हा कोणाकोणाला फसवलं? सामान्य माणसाला का? जे जगाला फसवतात त्याला. संपत्ती असून काय गुन्हेगार म्हणून शिक्का लागला बा. आणि हा शिक्का कधी सुद्धा कशानेच जाऊ शकत नाही. एकदा डाग माणसाला लागला कपड्यावरचा डाग साबणीने जात असतो आणि मनुष्यपणावरचा चारित्र्यावर लागलेला डाग कधी जात नाही. इतिहासात सुद्धा इंद्राचं वर्णन करते वेळी इंद्रा पडली भगे. शेवटी आता स्वर्गाचा राजा आहे ते कुठला तेव्हा डाग लागला बा आणि चंद्र झाला काळा. अरे इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा. नारद चुकलाचा.
असं हे सहज इथे आलेल्या माणसाला. मुळात श्रीमंत संपत्ती कोणती मोठी आहे? चारित्र्य संपत्ती ही सर्वामध्ये काय आहे? मोठी संपत्ती आहे. म्हणजे सगळं म्हणून तिन्ही भावंडाच्या ठिकाणी चारित्र्य संपत्ती आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तर काही आदिशक्ती मुक्ताबाई दासी झाली. मग खरी संपत्ती ही दैवी गुणसंपत्तीला आहे. साधकाच्या जवळ खायला मिळणार नाही, मधुकरी मागे दैवी संपत्ती आहे. आणि एखाद्या श्रीमंताच्याकडे रोज पंक्ती उडत असला पण कोणती संपत्ती नाही, दैवी. म्हणलं मग कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. दैवी नाही तो कोणती. म्हणून दैवी संपत्ती सांगायची आहे पुढे, आणि पुढे मग आसुरी संपत्ती सुद्धा सांगायची. अगोदर दैवी संपत्ती सांगतात आणि नंतर मग आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती अगोदर सांग, भुकेच्या सपाट्यामध्ये श्रीखंडावर ताव मारला पाहिजे आणि पिठलं खाऊन भूक गेली आणि मागावून खायला श्रीखंडावर. आता उपयोग पहिली एनर्जी कुठं चांगल्यावर हे करायचे, बाकी मग किरकोळ आहे. पण दैवी संपत्ती परमात्मा सांगणार आहे. अवयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्चेतनिश्चय स्वाध्याय. काय ना त्याच्यावर श्लोक आहे ना दैवी संपत्तीचा. 18 गुण सांगितलेले दैवी संपत्तीमध्ये. 26 गुण त्यात दैवी संपत्तीचे 26 गुण आहे. 6 गुण आसुरी संपत्तीचे आहे. तर पहिला गुण कोणता आहे? माणसाला जर काही आवडत असेल अभयम, तर आत्मंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत काय लागलेला आहे? भीती लागलेली आहे. आमच्या ठिकाणी कोणतीच भीती नाही, अवसा नाही. काय अवसा नाही. भीती असूनही सांगतो माझ्या ठिकाणी काय नाही. व्यवसाय आहे, व्यवसाय. जर भीती नाही तर मराच्या वेळेला वाचवा वाचवा कशाला म्हणतो? मग मरके अगोदर मरणाची काय तिला म्हणतात अभयम सत्व संशुद्धी. तमेव विदित्वा तते मृत्युमेति नान्य पंथात विद्यते आहे नाही, असं वर्णन केलेलं आहे. पंचदशी ग्रंथामध्ये उपदेश जो आलेला आहे तो कुठून आलेला आहे? तो वेदातून आलेला आहे, उपनिषदातून आलेला आहे. लोक म्हणतात ती म्हणजे पंचदशी आहे. आम्ही पंचदशी तरी कुठून आलेली आहे? उपनिषदात. ज्ञानेश्वर हरिपाठ तरी कुठून आलेला आहे? ज्ञानेश्वरीचा. ते काय घरचे सांगत असते काय? ढगामध्ये पाणी आलं कुठून आलेलं आहे? समुद्रातून. आहे ते ढगामध्ये कशा करता आलं? तुम्हाला आम्हाला जगवायचं करता. समुद्राचं पाणी आहे पण ते जगवण्याच्या काय नाही, उपयोगी नाही. म्हणून देवाला ते पाणी त्याच्या इच्छेने त्याचं ढग तयार होत असतं. आणि सांगितलेलं आहे, म्हणलं हे पहा सगळ्या जगाला काय केलं पाहिजे? पाणी पुरवठा केला. वर्षावे जळे पर्वती बैसका पृथ्वी आबुते पाहावी, म्या बोलाविले म्या चालविले, म्याचे नियमाला साधा. आणि या मनी आगते वर्षावे जळे आज्ञा केलेली आहे. आणि ढगाला सांगितलं आहे सगळ्या जगाला काय पुरवायचं? पाणी पुरवायचं. सूर्याला सांगितलं सगळ्या जगाचं काय पुरवायचं? प्रकाश. पृथ्वीला सांगायचं हालायचं नाही. आहे का समुद्री रेखा म्हणलं आगाऊपणा करा तर सांगितलं. आणि आता इंद्राणीला जर पूर आला तर
आळंदीतली माणसं घाबरतात, काय होईल काय नाही. आणि समुद्राने म्हटलं मी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाकरता येतो, तर आळंदीतल्या लोकांचं काय होईल? लाटावर लाटावरला सगळं जगत क्रांत केवढा समुद्र आहे. आणि त्याला सांगितलेलं आहे समुद्री रेखा आणि पृथ्वी ते व्हावी आज्ञा. पृथ्वीला सांगितलं हालायचं, उद्या तो काय हल्ली तसं संपलं. 25 मजल्याची इमारत एका क्षणामध्ये रामकृष्ण आहे. मग नुसतीच इमारतीची तोडफोड होते का मला सगळे माणसं राहणारी माणसं कुठे जातात? वैकुंठात. मग कशा करता सांगितलं मला अभयम सत्व समज. म्हणून मोठा गुण जर कोणता असेल, या दैवी संपत्तीपासून प्राप्त होणारा गुण म्हणजे अभय प्राप्त. आणि प्रत्येक माणसाला पाठीमागे लागलेली भीती आहे, ती भीती नष्ट करण्याकरता उपाय करतो. आता आपल्या देशाला नाही का इराणचं काय चाललेलं आहे, आणि असंच युद्ध चाललं राहील तर चुली तरी किती दिवस पेटवायचे आहे? प्लॉटमधल्या लोकांना चुली पेटत द्यायचे का? आणि ते कुठं राहायचं? सगळी वाहनं बंद पडतील ना. पेट्रोल कुठे मिळतं? डिझेल तरी तिकडे विहिरी आहे बघा. ते राष्ट्र त्याच्यावर जगतात. ते युद्ध चाललेलं आहे. हा माणसाला हे जे सर्वांनाही सुखी करण्याकरता ईश्वर आहे, सर्वांना सुखी करण्याकरता ही सगळी संपत्ती निर्माण आहे. आणि लोकांना दुःख देण्याकरता हे युद्ध आहे. कशाकरता? जरी आणखी इराणमध्ये होत असलं तरी आपल्याला काय सुख आहे का? जाऊया. दुःखाला कारणीभूत कोणती संपत्ती? आणि जगाच्या सुखाकरता कोणती? दैवी. पहिला आवडता शब्द कोणता आहे? अभय. एखादा मराला टेकलेला मनुष्य आहे, त्याला वाटते आता काय होते काय नाही मला संपलं. अशा अवस्थेमध्ये तो कशाची इच्छा करत असतो? जगण्याची. एखादा म्हातारा मनुष्य जरी असला तरी त्याची इच्छा असते काही करा, मला काय करा, काय करा, पण मला काय करा. आपल्याला 100 वर्षाचा झाला तरी मरायची इच्छा करीत नाही. काय म्हणायचं? नाही म्हणलं मला काय करा. न मरणे निर्विवाद जगा पडे. म्हणून मरणाची इच्छा करीत नाही. आणि मरण आल्याशिवाय इथे नाही गुरु आले. पूर्वीचे लोक आहे काय इथे? आणि आताचे लोक राहतील का? मग दारा खंडित होईल का? दारा जशीच्या आता इथे नाही का आम्ही विचारसागर सांगतो. पूर्व नाही का मागचे विद्यार्थी आज नाही, आजचे विद्यार्थी दारा काय आहे आपली. तेव्हा प्रत्येक जीवाला निर्भय असावा. काय असावं? राजा परीक्षितीला सुद्धा काय वाटत होतं? मग कसा म्हणजे भीती जर वाटली नसती तर कशाला सगळं सोडून निघून गंगा किनारे बसला असता. मग सुखाच्या आल्याने काय केलं? त्याला काय बंगला बांधून दिला का परीक्षितीला? 1 कोटीची मोठा काय अशाला काय केलं? कशाने घालवली? एतद् भागवतम पुराणकथितम श्रीकृष्ण लीलामृतम. म्हणून दैवी संपत्तीचं फळ कोणतं असेल? अभयम. न मरणे निर्विवाद जगा भय. अशा बोधावर ही संपत्ती आणून देते. मरण माझे मत केले. मग राजा परीक्षिती काय म्हणतो? म्हणला साप काय येत नाही, चावत काय.
शुकाचार्य म्हणतात साप चावून तू काय होणार आहे. आता परीक्षिती काय म्हणतो, तुमच्या ज्ञानाच्या उपदेशाने परीक्षिती राजा अमर झालेला आहे. पूर्वी कसा होता, आता कसा झाला. म्हणलं त्याने यावं ब्राह्मणाची वाणी काय करून दाखवली. सावा घ्यावा का घ्यावा. आपण तुम्ही मरणार आहात ना. ते म्हणलं कुठलं आलं मरण. मरण माझे याला माझं अभयम. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित अशा बोधार्थ आणण्याकरता ही दैवी संपत्ती आहे. सुंदर असं वर्णन त्याच्यामध्ये. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. सत्व संशुद्धी अंतःकरणाची शुद्धता असं आहे ना. एक स्थूल देह, दुसरा कोणता सूक्ष्म देह आणि तिसरा कोणता कारण. स्थूल देह आहे आपण साबण लावून त्याला स्वच्छ करतो. काय लावून. आणि सूक्ष्म देहामध्ये विकार आहे, काम क्रोध वगैरे. याला कोणते साबण लावायचे. बरे राहिला. बाह्य कपडे स्वच्छ करतो. अंतःकरणाचा मळ कशाने घालवायचा. मल नाही का. ज्या अर्थी आपल्याला राग येतो, द्वेष येतो, घातपात करण्याची इच्छा होत असते, मळ नावाचा दोष आहे. चोरी करण्याची काय होते. शुद्ध अंतःकरणामध्ये असं काय होत असते. जाई होतो माते ज्या अर्थी घातपात करण्याची इच्छा होते, त्या अर्थी आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे. मग संसार कशा करताय. चोरी करणाऱ्या पोराची काय सुटली पाहिजे. चोरी सुटली पाहिजे. मारामारी करणाऱ्या पोराची काय सुटली पाहिजे. याच्याकरता संस्था आहे. नुसतं कीर्तन करणं एवढ्या करता संस्था आहे का. ते बरं आहे आपलं कीर्तन करणं, काही वाईट नाही. त्याला सज्जन बनवणे. काय बनवणे. जे कळाची व्यंकटी तया सत्कर्मी. त्याला ज्ञानयोग व्यवस्थित येतं. दानम दमस्य ज्ञान. ज्ञान आणि योग दोन मार्ग झालेले. नाही अभयम सत्व ज्ञान योग व्यवस्थित. म्हणजे दान आणि योग कशा करता सांगितलं. त्याचा मिळवायचं काय आहे तुम्हाला. धन मिळवण्याकरता ज्ञानाचा काय उपयोग आहे. योगाचा काय उपयोग आहे. योगशास्त्राचा अभ्यास केला तर गरीबाचा श्रीमंत होतो का. समाधी लागते. काय लागते. मग तो गरीब असो का श्रीमंत असो का कोणत्या जातीचा असो, योगाचा फळ आहे. कशाचा. ज्ञान योग व्यवस्थित. आणि ज्ञानाच्या योगाने मुक्त होत असतो. काय होतं. हे कशाचं फळ आहे. आता आपल्याकडनं योगात आपला प्रवेश होऊ शकत नाही आपल्याला. नाही का. भरपूर जेवण करून 2 तास झोपायची इच्छा आहे. त्या माणसाकडून पुढे योग होत असतो का. ते योग करायला गेलं तसं समाधीच्या नावाखाली झोपच काढे. तो काय उपयोग आहे. बरोबर. कल्याणाकरता 2 मार्ग सांगितले. योग मार्ग आणि ज्ञान मार्ग. पण योग मार्ग कठीण आहे. योगाची आवाटा त्या दुःखाचा तो सामान्य माणसाचं काम आहे. म्हणून साधू संतांनी यारे यारे ज्याची बोलते करावा विचार. आणि त्याहीपेक्षा ज्ञानापेक्षाही सुद्धा भक्ती मार्ग दाखवला. कारण हे पापी लोकांचा उद्धार कोण करेल. मला किती पापी असू द्या तरी त्याचा काय होते. कुठं सांगितलंय तर नाही सांगलाय. भगवद्गीतेत आहे ना. अपिचेत सुधुराचार तिला सांगितलं. चांगल्याचाही उद्धार करेल. आणि दुराचारी म्हणजे अपेक्षेत
भजते माम साधुरेव समंतव्य. मला या जन्मात मुक्त होतं का दुसऱ्या जन्मामध्ये क्षिप्रम भवती. गीतेचे उपकार आहे. गीतेचे आपल्यावरती काय घाबरायचं काम नाही. जरी पाप घडलं असलं भक्ती मार्गाला लागा, तुमचं पाप काय होईल. मामी पार्थ हे पास हे पेशू श्रीया वैश्य. मग किती पापी असू द्या पण भगवंताची भक्ती, भगवंताची भक्ती म्हणजे समुद्र. आणि किती नद्या कशा येऊ द्या तरी समुद्र काय त्याला आडवा पडतो का यायचं नाही म्हणून. नुसता यायचं नाही म्हणून त्याला आपल्यासारखं करतो. समुद्राला मिळेपर्यंत जी चांगली नदी ही कमी प्रतीची, हे भेदकोटपर्यंत समुद्रात मिळत नाही. अपूर्यमानम समुद्र माप प्रविशन्ति सर्वे सशांती माप्नोति. असा भक्ती मार्ग दाखवला. भक्ती मार्ग आणि इतर मार्ग याच्यामध्ये काय फरक आहे. आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे. मग दोघात विकायला जायचं नदीच्या पलीकडे. सर्वांच्या करता कोणता मार्ग ज्याच्यामध्ये पोहण्याचं सामर्थ्य. कशाचं. मग तो पोहून नदीच्या काय जाईल पलीकडे जाईल. आणि ज्यांच्यामध्ये पोहण्याचं काय नाही, लहान मुलं आहे, बाई आहे, म्हातारे आहे, आणि नदीच्या पलीकडे तर जायचं आहे. मग ते जाऊ शकतात का. हा म्हटलं ते पोहणं माहिती नाही तुला तरी जाऊ शकतात. कशावरून. नावेमध्ये. नावेमध्ये बसल्यानंतर लहान पोरी घेऊन जाते बाई जाते. आणि पुन्हा आणखी काय पलीकडे तर गेल्याशिवाय राहत नाही. पायाला पाणी लागत नाही. आणि हा स्वतः एकटा तरुण जाणारा पोहत जाणारा माणूस एखाद्या वळशात सापडला तर राम बघा बाई. नावासारखी आहे भक्ती. कशासारखी आहे ते तुम्हाला तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. म्हणजे असे दोन मार्ग इथं सांगितले आहे. ज्ञान योग, ज्ञान आणि एक कोण योग. योगामध्ये सर्वांचाच अधिकार होऊ शकत, सगळ्याला जमत असते का योग. मग त्याच्यात निष्णात असावा लागत असतं. कोणताही ड्रायव्हर तुमच्या याला माहिती आहे केदारनाथ बद्रीनाथला जायचं असेल, कोणताही ड्रायव्हर गाडीचा चालवत असतो का तिथलाच लागत असतो. इकडचा गाव ड्रायव्हर, इकडचा ड्रायव्हर जर चालवायला बसला जरा आणि तिकडचा ड्रायव्हर त्याची नजर असते तो असा म्हणून अधिकारी पुरुषाकरता इतर मार्ग आहे. अनधिकाराचा इच्छा आहे, उद्धार व्हावा अशी इच्छा आहे, पण अधिकार कमी पडतो. सर्वांनाच हिरा विकत घेता येत तर धनिक मनुष्य लागतो नाही का. एका बाईचं बरं का तुमचं एक जाऊ दे आठवत नाही. मोबाईल भेटला बरं किती रुपयाचा आहे. 1 कोटी रुपयाचा आहे. किती सगळ्यालाच ठेवता येते का. ताकद लागे. हिरा सर्वला घेता येतो का. अधिकारी लागला पैसा लागला. जसा इतर मार्ग आहे. अधिकाराचं प्रकरण काय येतं आडवं. कोणालाही मुख्यमंत्री होते का निवडून यावं लागतं. निवडून येणार झाला तरी तिथे
मंत्रालयामध्ये कोणालाही करतात का? पण अधिकाराचं प्रकरण आढळलं. तसं आहे गीता जी आहे किंवा साधू संतांनी काही मार्ग सर्वांच्याच करता मार्ग काढून ठेवले. ज्याला जे झेपेल त्याने तो मार्ग काय करावा. नाहीतर काय अधिकार नसताना सर्वांना होत. एका गावी जायचं होतं. गावातल्या लोकांना 8 सीटची मोटार काय झाली सगळी भरली. सासूबाई तिच्या काही सुना बिना सगळं. मग बरोबर 8 सीटची गाडी, ड्रायव्हर बसलेला होता आणि मागावर कोणाला जावं याला. आणि गाडीची सीट किती होते? 8. गाडी काय झाली भरून गेली. आता जावई बोलायचं बसवायचं म्हणजे कोणाला तरी काय करावं लागेल, उठवावं लागेल. बरं म्हातारीला प्रश्न पडला, हे सगळे आपले परिवार आहे. मग आता कल्पना करा, ड्रायव्हरला उतरलं तर गाडी कोण चालली? मग ड्रायव्हरला उतरता येते का? मग बाकीच्याला कोणाला? कारण तो गाडी चालण्याच्या बाबतीमध्ये बरं का कोण प्रवीण आहे त्याचा अधिकार लागतो. काय लागतो? जो ज्याचा अधिकारी असेल त्याने मार्गाने जावा. म्हणजे दैवी संपत्ती सर्वाला उपयोगी आहे. मग कोणी असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्वांना चोरी करू नये हा विधी एकाला आहे का सगळ्या जगाला आहे? कोणताही धर्म असू द्या, चोरी करा शिकवतो का? म्हणजे दैवी संपत्ती तिचं वर्णन आहे. अभयं सत्व संशुद्धी ज्ञानयोग दानवश्च स्वाध्याय स्थपा आहे. आपली गाडी कधी येणार आहे? आता तुम्ही द्वादशी आहे ना, द्वादशी आमचं थोडंसं आम्ही आपलं चहा घेऊन आलो. मग तसं संपवून टाकायचं आहे उद्यापासून. उद्या संपायचं. बरोबर. आता दैवी संपत्तीच्या ओव्या भरपूर आहे. नसतात दैवी संपत्तीचा आणि आसुरी संपत्तीचा. आसुरी संपत्ती आहे ना, असत्यम प्रतिष्ठन्ते जगदावर अपरस्पर संबोधम की म्हणण्यात काम आहे तुला. प्रवृत्तींचे निवृत्तींचे जनान विदराज. काय करावं काय करू नये याचा निवाडा जे त्याला आसुरी संपत्ती दंभो दर्पो विमानच क्रोध पारुष्यमेव अज्ञानांच्या विजातच. आपलं केलेलं पुण्य आपल्या हाताने सांगणं याला बरंच दंभ. जे काही थोडंफार प्राप्त झालं असेल त्याच्यात मस्त राहणे याला दर्प म्हणतात. ते श्रीमंत लोक असतात ना, सगळं असतं त्यांना. पैसा असतो, मनासारखी बाई असते, मुलगा असतो, आज्ञाधारक असतो, जगात मान असतो. मग अशा माणसाला विचारला, का म्हणला तुम्ही काही भक्ती करता की नाही? तर म्हणायला लागले, आम्ही या भानगडीत पडत नाही. घ्या मग साधू संतांच्या भक्ती बी न पशु सटवीने कैसा नाही जास्ती भक्ती आधीची नवत माझी आहे भक्ती बी अगा पृथ्वीवरी पाच दगडाची माई. भक्ती न करणाऱ्या माणसाला कशाची उपमा दिली? दगडाची. पशुची भक्ती बी न पशु. पशु कुठे भक्ती करत असतो का? नाही म्हणायला लागले. एखादा माणूस घोड्यावर बसून आला, हा माणूस ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनात नाही, घोडाही म्हणतो
मलाही जायचं आहे दर्शनाला, त्याला योग्यता आहे का? म्हणून भक्ती कोणत्या देहात होऊ शकते? ज्ञान आहे. समाधी, समाधी काय पशुला लागत असते? मग सर्वात श्रेष्ठ असा कोणता देह आहे? मनुष्य देह आहे काय? मनुष्य देहामध्ये आणि घातपात करणारी कोणती संपत्ती असेल तर ही आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्तीमध्ये त्याच्याकडून एकही पुण्याचं काम होत नाही. सगळं जे करेल ते सगळं पैसा मिळवत नाही, चोरी केल्याशिवाय राहत नाही, श्रीखंड खात नाही मांस खाल्ल्याशिवाय. हे सगळं कशाचे हवं? आळंदीला आला आहे बरं का, कीर्तनाला जात नाही तमाशाला गेल्याशिवाय. बरं पैसे देऊन जातो, काय जातो आणि चुकून नेला इथं कीर्तनामध्ये झोपा काढतो तमाशामध्ये. बरं का, पाय उंच उंच करून करून पाहतो, कोणाला पाहतो सुंदर ते ध्यान का. हे सगळे प्रकार तुम्हाला माहिती नाही. टिकावर तरी या वारकरी कृष्ण संस्था आहे बरं आहे, मला पुष्कळ फरक पडला. नाही तर नारायण हे तमाशा करता बरं तो हे होका देऊन आहे, त्यांचा रेट ठरलेला आहे. काय त्याचा इतका रेट आहे आमचा, तुम्हाला पाहिजे म्हणजे तमाशे करता बंद पडले. कशामुळे? हे वारकरी शिक्षण. नाही तर तमाशातच लोक करकत आहे. मुळे चांगली एवढी मोठी दैवी संपत्ती, त्याच्या विरुद्ध कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. एक ब्रह्मेशाना परते वाढवे, ब्रह्मदेवापर्यंत पोहोचवणारी कोणती संपत्ती? मुक्त करणारी कोणती संपत्ती? नरकापर्यंत नेणारी तानान द्विषित क्रूर क्षिपाम मजस्तमसुभा आसुरी होय. अशा या आसुरी योनीत जन्मलेले जे कोणी असेल. बरं, आसुरीच्या योनीमध्ये सगळ्या अविद्याने मोहित असतात. निष्फळ जीवन, समुद्राची बाग लावली बरं जायचं. आता मुक्काम 2 दिवस का? आता ऋषिकेशला आल्यावर भेटू बरं. शिकायला होता हुशार बी ए होता का? वामन भाऊच्या आता ते विठ्ठल आहे ना, मग तिकडे गेला. कैलास आश्रमात होता काही. पुढे मग कुटी बांधली आहे ना गंगेच्या किनाऱ्याला जागा, तिथे राहत. चांगली कुटी आहे, चांगलं सगळं. कशा करता चालली? आसुरी संपत्ती चालली. थोडक्यामध्ये दैवी संपत्ती सांगून आसुरी संपत्ती सांगे. अधिक विचार कधी करू?